धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, मधुरवाणी ओठे मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव बोटी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, समचरण सरोजम सांद्र नीलाभुधाभं, जगन्नेत पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैव धवलहसं विठ्ठलं चिन्तया, पांडुरंग करू
श्री चरण संतांचे अत्यंत प्रपदाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी कायमा जीवाने मानेल संतासी रंज हो चित्ताची अपोलिया जयाचे गावी केला वास त्याशी नसावे उदास श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागातेच करीतो तुझेच नाम उच्चारितो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अवेरू सरस्वती माते द्यावे मज स्मृती येत का पुनती तुझला दर्याता हातिया बोला बाळासी न करावे पजिती जना माझे स्वामीचे देणे येते पावलो दर्शने करो आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या वाता मजदावया सुभता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसाद भगवत चिंतन करता नाम साधने करता निवडला भंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा गोड असा अभंग तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. केन निमित्ताने आपण या धर्ममंडप मध्ये उपस्थित आहात हे प्रत्येकाला माहीत आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपला हा नाम यज्ञ दान यज्ञ या ठिकाणी आरंभ झालेला आहे. वर्ष 27 वर्षाची परंपरा आणि 28 वर्षामध्ये आजचं तिसऱ्या दिवसाचं वांगपुष्प बरोबर आहे. एक माझ्यासारख्या छोट्याशा कीर्तनकाराकडे येणं म्हणजे माझं सौभाग्य आहे. मायबाप तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कीर्तन पुष्प गुंफण्याचं काम माझ्यापर्यंत आलं हे खरोखर माझं जीवनाचं भाग्य आहे. 28व्या वर्षामध्ये आपण सर्वजण पदार्पण करीत असताना जे रोपडं ज्या भाग्यवंताने या ठिकाणी लावलं असेल ते खरोखर भाग्यवान आहे. धन्य आहे त्यांचं जीवन आणि त्याच्याकरताच आपण धन्यतेचा अभंग घेतलेला आहे. भगवान परमात्म्याच्या पवित्र दरबारामध्ये बजरंगबलीच्या या पवित्र स्थानामध्ये आपण उपस्थित आहात. गेल्या 27 वर्षाच्या परंपरेमध्ये नाम यज्ञ दान यज्ञ भगवान परमात्म्याची शिवमहापुराण कथा संगीतमय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह मग हरिपाठ असेल ज्ञानेश्वरी आणि शिवमहापुराण कथा
हे त्रिवेणी संगमामध्ये आपण या त्रिवेणी संगमामध्ये या ज्ञानगंगेमध्ये आपण नाहतात. जे ज्ञानगंगे नाहले पुढे आपल्याला विस्तार पाहायचा आहे. म्हणून या नाम यज्ञामध्ये ज्या भाविकांनी आज गोड अशी सेवा या ठिकाणी घेतलेली आहे, याची कोणाची सेवा आहे? श्री महारुद्र हनुमान मंदिर सप्ताह कमिटी, महारुद्र हनुमान टाळकरी शिक्षण संस्था आहे ना, श्री बाबासाहेब मुरदोर पाटील आहे ना, मुरदारी पाटील चालवतात. म्हणजे ही संस्था त्यांच्या माध्यमातून चालते आहे ना. आमचे मुलं मुली आणि आजच्या हरिकीर्तनाची यजमान सन्माननीय श्री हरिभक्ती पारायण हरिभाऊ महाराज निमोळे माझ्यावरती प्रेम करणारे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व भाई वृंदांचं मला दर्शन प्राप्त झालं. म्हणून सर्वांच्या वतीने आणि व्यासपीठाच्या वतीने मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाचं सौंदर्य, या कार्यक्रमाचं वैभव वाढवण्यासाठी अत्यंत गोड असे गुणीजन भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज माझा आता नामानिशी परिचय नाही, पण यांच्या प्रत्येकाच्या बद्दल माझ्या मनामध्ये आदर आणि प्रेम आहे. का महाराज हे फार यांच्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही. आणि मग या रे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. गोड असे गायक करून आहे महाराज. महाराजांचा गोड आवाज आहे आणि लबकही गोड आहे महाराज. महाराज कीर्तनाचा जय विठ्ठल होईपर्यंत माझा जर त्या गाठीकडेला हात लागला तर एक शिपला तुमच्या तोंडात आणून घालेल. गोड असा आवाज आहे महाराज. असं वाटतं मुठभर साखर घेऊन त्यांच्या तोंडात घाला. दोन्ही महाराजांनी सुंदर चाल गायली बाबा. टाळ्या वाजा त्यांच्याकरता. आणि दोन्ही पक्वदी इंद्रासारखे महाराज. गोड हल्ली महाराज, अतिशय गोड परमार्थ आहे महाराज. म्हणून सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. बाल गोपाळ विनेकरी दोन्ही मृदंगमणी आणि आमचे हार्मोनियम वादक दादा अतिशय गोड. आणि सर्व आमच्या मुक्ताई मीराई सर्व महिला मंडळ मुली आणि माझ्या समोर बसलेले सर्व प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्पित से भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. या न्यायाप्रमाणे करू भगवंताचं नामस्मरण. आणि माझ्यासोबत आलेले आमचे परम आदरणीय माझ्यावरती ज्यांचं मनापासून प्रेम आहे आमचे आप्पासाहेब गोरावणे चेअरमन माझ्यासोबत आले. आमच्या वारकरी संप्रदायाची एक चांगलं मोठी पाईक आहे आणि नेहमी माझ्यासोबत कथेमध्ये कीर्तनामध्ये सोबत असतात. अतिशय गोड असा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून त्यांचेसुद्धा तुमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. करू भगवंताचं नामस्मरण. दुसरे आमचे सनई वादक महाराज आमचे महाराज म्हणजे थांबा त्यांना मोकळ्या मनाला आनंद घेऊन द्या. आपली गाडी लोकल गाडी हात दाखवा, गाडी थांबवा. आणि माझ्या दोन्ही बाजूला असलेले चोपदार अतिशय गोड असे परमार्थिक स्नेही आमचे चोपदार महाराज. या वयामध्ये आमच्या आजोबाच्या वयामध्ये आता चोपदार महाराज या वयामध्ये त्यांनी उभं राहावं, आमची चोपदारीची सेवा करावी हे आमचं थोर भाग्य आहे महाराज. बसलेले सर्व ज्ञातात मंडळी बाबा आहे. अतिशय गोड अशी साऊंड सर्व्हिस आहे. ऑपरेटर अतिशय गोड आहे. फक्त 1 तास बरं आम्हाला थोडं सहकार्य करा, थोडा आवाज असा मोकळा करा दर्शकमध्ये. अतिशय गोड असा त्यांचा स्वभाव आहे. गोड अशी साऊंड सर्व्हिस आहे. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या ठिकाणी संसारिकाची धन्यता व्यक्त करतात. काय असेल संसारिकाची धन्यता ते आपल्याला अभंगामध्ये पाहायचं आहे. विठ्ठला धन्य ते संसार दयावंत जे अंतरी
येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. थोडं पेटीला आवाज द्या, मला थोडा गायनाचा नाद आहे आणि टाळकरी मंडळी चांगले यांचा उपयोग घेऊ नको. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात त्याचं जीवन धन्य आहे. आता धन्यता जीवनामध्ये कोणती प्राप्त होते? तुमचं आमचं लौकिक जीवन जर आपण पाहिलं, व्यावहारिक दृष्टीने जर जीवन पाहिलं तर मायबाप तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण जर धन्यता पाहिली तर आपल्या जीवनामध्ये धन्यता कोणती हो? वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे आमच्या घरामध्ये चांगलं आरोग्य नांदो, आमच्या मुलाबाळाची उद्विग्नता हो, ही आमची धन्यता आहे संसारिकाची. पण तुकोबरायच्या जीवनामध्ये धन्यता जर पाहिली, जाळोने संसार बैसलो अंगण. हा मतभेद आहे महाराज, ही तफावत आहे माय बाबा. संतांच्या जीवनातली धन्यता जर पाहिली मायबाप तर संसाराला त्यांनी तिळांजली दिली मायबाप. आणि तुमच्या आमच्या जीवनातली जर धन्यता पाहिली तर तुम्ही आम्ही म्हणतात वाढावी संतान. आम्हाला मुलं बाळ व्हावे, ते मोठ्या नोकरीला लागावे, आमची गाडी व्हावी, आमचा बंगला व्हावा. मला सांगा मंडप मध्ये बसलेले याच्यापैकी कोणतंच लागत नाही असं कोणी? आमचे हरिभाऊ महाराज सोडल्यानंतर ते म्हणाल त्यांना का सोडलं? त्यांना लागतं पण ते समाधानी आहे, प्रसन्न आहे, अगदी त्यांचा गोड चेहरा आहे मला असो. म्हणून जीवनामध्ये तुमचं द्या सोडून तुम्हाला सांगणारा सुद्धा तृप्त नाही बाबा, समाधानी नाही. म्हणून जीवन जगत असताना जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात त्या जीवनाची धन्यता कशामध्ये आहे? जसं या मंडपाला झालरीशिवाय शोभा नाही, मंडपाची पूर्णता झालवर लावल्याशिवाय नाही, तसं हे शरीर आहे मायबाप. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात त्या शरीरामध्ये जर नामस्मरण नसेल, त्या शरीरामध्ये साधना नसेल, त्या शरीरामध्ये तप नसेल, सत्संग नसेल, दान धर्म नसेल तर ते शरीर व्यर्थ आहे. प्रमाण देतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. काय थोरपणा जाळावे
का म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात त्याच्या जीवनामध्ये जर भजन नसेल, सत्संग नसेल, नामसाधना नसेल, नामस्मरण नसेल, प्रकाश नगर मध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्तामध्ये दान धर्म नसेल, त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे, त्याच्या कुटुंबाचा धिक्कार आहे, त्याच्या मुलाबाळाचा धिक्कार आहे, अजून सांगू का, त्याच्या शरीराचा धिक्कार आहे. विठाला विठा जीवन त्याच्यासाठी धन्यता जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी काय केल्याने धन्यता प्राप्त होईल मायबाप? ऐका, गोड प्रसंग तुमच्या समोर ठेवतो. एकदा बादशहाच्या दरबारामध्ये बिरबल थोडा उशिरा पोहोचला. दरबार भरलेला आहे, बादशाह सिंहासनावरती बसलेला आहे. बिरबल जे उशिरा आल्यानंतर बादशाहाने विचारलं, बिरबल उशिरा का आला? बिरबलाने सांगितलं, महाराज माझं थोडं, माझ्या मंडळीचं, माझ्या पत्नीचं थोडं काम होतं म्हणून मी थोडा उशिरा आलो. बादशाह म्हणतो, तू प्रधान आहे आणि तू उशिरा आला? एवढा मोठा माणूस एवढ्या मोठ्या उंच पदावर बसला, पत्नीचं ऐकतो, बायकोचं ऐकतो. बिरबल हा चतुर होता, विद्वान होता. बिरबलाने सांगितलं, राजे साहेब माझं द्या सोडून, पण या प्रकाश नगर मध्ये गेल्या 27 वर्षापासून सत्ता सुरू आहे. इथं बसलेले बायकोचं कोण ऐकणार नाही तेवढे सांगा. याने आमच्यावरच नांगर धरला. बादशाह म्हणे, माझ्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये, ते म्हणे जाऊ द्या माझ्या देशाचं, पण माझं राज्य जिथपर्यंत तितकं बायकोच ऐकणार आहे. बिरबल म्हणे, हो सर्वजण बायकोच ऐकणार आहे. आणि मग त्या ठिकाणी राजा बोले, दल आले. बादशाहाने सांगितलं, बिरबला उद्या सकाळी गावामध्ये दौंडी द्यायची. गावात दौंडी दिली. सांगितलं, ऐका हो ऐका. अशी दौंडी होती आमच्या महाराजांसारखी. दौंडी दिली. दौंडीवाल्या दौंडी देत होते. सगळं मंडळी कान टाऊ करून ऐकत होते. काय दौंडी असेल? उद्या सकाळी बादशाहाने आपल्या दरबारामध्ये सर्व सभा भरलेली आहे. सर्व प्रकाश नगर मधले असलेले सर्व भाईवृंद, बायकोचं नाही ऐकणारे, बायकोचं ऐकणारे सर्वांनी यायचं. जस रांग लागली महाराज, जशी आता त्या गॅसच्या टाकीला रांग लागली तशी सर्व रांग लागली. पण एका मागे एक जागाच पुराणा मायबाप. सर्वजण एका बाजूला उभे आणि एक जण फक्त एका बाजूला उभा होता. बादशाला वाटलं, बरं झालं नाही आणि माझ्या राज्याची लाज राखली. खुश झाला बादशाह. सांगितलं, प्रधानजी आहे का कोणी बायकोचं नाही ऐकणारा? त्याने सांगितलं, जेवढे ऐकणार होते तेवढे डाव्या बाजूला उभे, पण एक जण आहे म्हणे, पण काय भानगडी मला काही सांगते ना. जा म्हणे, त्याला सांगा म्हणे तुझा सत्कार करायचा आहे. बिरबलजी जवळ गेले. सांगितलं, हो भाऊसाहेब तुम्हाला बादशाहाने बोलवलं. हे म्हणे, बादशाहाने बोलवलं? कशा करता बोलवलं? म्हणे, काही नाही, तुमचा सत्कार करायचा आहे, तुमचा सन्मान करायचा आहे. म्हणे, कशा करता? म्हणे, या राज्यामध्ये, या नगरीमध्ये तुम्ही एकटेच बायकोचं नाही ऐकणारे. ते म्हणे, छे 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 छे, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. म्हणे, मग मी घरून निघालो, तिनं मला सांगितलं जास्त गर्दीत घुसू नका, चुकण्याची शक्यता आहे. विठाला विठाला हे मी बायकोच ऐकणारे महाराज. म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये ऐकावं काय, नाही ऐकावं काय, त्यासाठी सुद्धा हे महाराज अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी. ऐका रे तुम्ही भक्त भाग, शिवपुराण कथा आहे, नामस्मरण आहे. आणि या ठिकाणी कीर्तन आहे महाराज. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथं या महाराज. आणि इथं आल्यानंतर
तुमच्या समोर डोळ्यासमोर उभं राहिले. ही म्हातारी माणसं आहे महाराज, पण कीर्तनामध्ये नाचत विना घेऊन तिथं गेले. काय महाराज, तरण भाग्यवंत नटे भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अरे 85 90 वर्षाचे म्हातारे जर पाहिजे असेल तर माऊली ज्ञानोबराच्या सोहळ्यात चला. अजून एक तुमचा शब्द तुमच्या समोर ठेवतो, माफी मागून बोलतो, कोणाला राग येऊ देऊ नका. ज्याला धनाचा आणि संपत्तीचा नावडा पदाचा अहंकार झाला असेल त्याने माऊलीच्या सोहळ्यात या मायबाप. अहंकाराचा चक्का सुरू होणार तो मायबाप. कोण दान करतं काही समजत नाही. अहो मोठ्याचा अहंकार त्या ठिकाणी सर्वजण तुडवून निघून जातात मायबाप. म्हणून आपण कोणत्या कोपऱ्यात आहे? भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश. हरिते दास पवित्र ते कुळ पावन तो देश. ते हरीचे दास जन्म घेती. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहात. पवित्र अशा भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला मायबाप. भरत खंडे नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. खरी संपत्ती ती आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती झाली महाराज. पण कशा करता झाली बऱ्याच महाभागाला माहित नाही महाराज. कशा करता जन्माला आलो तेही माहित नाही. बरं कुठं जायचं हेही माहित नाही. आल्यानंतर काय करायचं तेही माहित नाही. विठाला म्हणून या ठिकाणी येत असताना आलाची कोटोनिया जशी कवन्या रे ठाया घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया सावध होई बा. म्हणून जीवन जगत असताना सावधान सावधान शब्द आल्यानंतर त्या ठिकाणी खतरा आहे, धोका आहे. म्हणून जीवन जगत असताना मी सांगून गेलो जीवनाची पूर्तता कशामध्ये. उदाहरण तुमच्या समोर ठेवील मायबा. हे सुमिरन करो मेरे मना सुमिरन करो मेरे मना हस्तिदंत विना पंचपंक बिना तैसे मंदिर दीप बिना नदिया जल बिना
नारी पुरुष बिना समेरन करलो रे मना. जीवन जगत असताना सत्संग नसेल, जीवन जगत असताना दान धर्म नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे. बलाढ्य असा हत्ती आहे मायबाप. गन्नाट अरण्य आहे आणि त्या गन्नाट अरण्यामध्ये त्या हत्तीला नेऊन सोडलं. आता कशाची कमी, हत्ती काय खातो? लाकडं, बरोबर आहे ना. पण त्या हत्तीला दातच नाही. काय उपयोग आहे महाराज? हत्ती दंत विना. गावाच्या कडेला सुंदर अशी नदी आहे, सुंदर नदी आहे, पण त्या नदीनं मग पाणीच नाही माहिती. कित्येक दिवस निघून गेले पण पाण्याचा पत्ता नाही. काय उपयोग आहे? सुंदर पक्षी आहे, आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी पंखच नाही. त्या पक्षाचा काय उपयोग आहे? पंची पंख बिना हस्ती दंत विना जैसे मंदिर दीप बिना. सुंदर मंदिर आहे, जाणारे येणारे त्या मंदिराकडे उभे राहून 2-5 मिनिटं थांबत आहे. इतकं सुंदर मंदिर आहे, पण त्या मंदिरामध्ये दिवाच नसेल तर त्या मंदिराचा काय उपयोग आहे? चला पुढं. नारी पुरुष बिना. सुंदर असं शरीर धारण केलेलं आहे, सुंदर स्त्री आहे, गोरा पान रंग आहे, लावण्यवती, सुंदर असे अलंकार अंगावरती धारण केले, सुंदर असे कपडे परिधान केले. आता कशाचीच कमी नाही, इतकं सुंदर लावण्य तेज आहे. पण एक गोष्ट जीवनात कमी आहे. काय उपयोग आहे? कोणती? डोक्या कपडावरती कुंकूच नाही. नारे पुरुष बिना हे संवेदन करलो मेरे ममा. नरदेह निधान लागले हाती, लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवते होईन मनसे ते होती, देवते होईन मनसे ते होती.
सर्व टाळकरी मंडळी करतात टाळी वाजव आणि भल्याने चांगलं वाजवलं त्यांच्या करतात. नरदे निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवच होई जे म्हणती तरी का चित्ती न धरावा. सुंदर शरीर तुम्हा आम्हाला भगवान परमात्मे दिलं. उठ हात का मानव देव अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया कमल मुख राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को. कशा करता दिलं कमल मुख? महिला मंडळ याच देई घड देवाचे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे याच जन्मामध्ये आणि पुन्हा मनुष्य जन्म मिळेल की नाही मिळेल सांगता येणार नाही. एकदाच कभी नहीं कभी नहीं कभी नहीं समय प्रकृत असतं गोड प्रमाणे पाचाराशी फीट बसली पाहिजे गोड मनात वा. आणि तुम्हाला आठवलं की बिंदास मनात फक्त माझ्या हाताला काल पाहिजे. मी बरोबर धरून घेतो. मी तुमच्यात नसे महाराज तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. परमार्थ हा एकमेकाला धरून करायचा असतो महाराज. परमार्थ हा सगळ्यांनी एकत्र येऊन करायचा असतो आणि परमार्थाचा आनंद तोच आहे महाराज. नाही तर मग परमार्थामध्ये काही काही माणसं असे पाहायला भेटत माय बाप. आता तिकडे नाही जायचं मला कारण की वेळ आपली कमी. आपल्याला अजून बरेच रन काढायची महाराज. विठ्ठला सुंदर प्रमाण दिलं महाराज. दोन्ही महाराजांनी सुंदर दिलं महाराज. काय प्रमाण होत आपलं? नरदेह निधान लागले हाती. शरीर हे पुन्हा मिळणार नाही. 84 लक्ष योनी फेरे फिरता फिरता मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. कशा करता झाला? भजना करता झाला. अनेक विण्या निर्माण झाल्या. अनेक कीर्तनकारांनी तुम्हाला सांगितलं समिती वेळ गेला घेणार नाही. पण मनुष्य जन्म कशा करता प्राप्त झाला? तो भजनाशी पाये पा मनुष्य जात भजनशीळ. आवडे ज्ञानोबराची होवे पाये पा. काय प्रमाण सोयी ज्ञानेश्वरी पारायण करतात तुम्ही. पाहे पा मनुष्य जात सकळ पाहेता भजनशीळ स्वभावता भजनशीळ. वा मला येत होतं पण उलट पालट केलं म्हणणार ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. पण अतिशय गोड महाराज. तुम्ही तत्पर ऐकणारी मंडळी आहे. म्हणून मनुष्याचा स्वभाव आहे भजनाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये भव्यता नाही. ऐका लक्ष देऊन तुमच्या लक्षात आणलं माय बाप. नारद महर्षी त्रैलोक्याचं भ्रमण करत होते.
नारद महर्षी त्रैलोक्याचं भ्रमण करत असताना आता नारदाचं काम आहे काय, हातामध्ये विना घ्यायचा, चिपड्या घ्यायचा, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण. त्रैलोक्याचं भ्रमण करता करता नारदजी गंगा मैयाच्या तीरावरती आलेले आहे. वाजा तुम्ही वाजा, बिंदास वाजा. त्रैलोक्याचं भ्रमण करता करता नारदजी गंगा मैयाच्या पवित्र तीरावरती आले आणि गंगा मैयाचं पवित्र जल हातामध्ये घेतलं नारदजीने आणि नारदजीच्या मुखातून शब्द निघाले, गंगे या जगामध्ये तू धन्य आहे, तू पवित्र आहे. गंगा मैया प्रगट झाली आणि गंगा मैया प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी गंगेनं सांगितलं, नारदजी मी धन्य नाही. नारदाने त्या कासवाकडे पाहिलं, कासव विहार करतो. कासवाला विचारलं, कासवा तू किती धन्य आहे. आता कासवाला सुद्धा वाचा फुटली महाराज. कासव बोलू लागला मनुष्यवाणीने. कासवाने सांगितलं, नारदा मी धन्य नाही, माझ्यापेक्षा ती गंगा धन्य आहे. कशी? ज्या गंगेच्या पवित्र तीरामध्ये पाण्यामध्ये मी विहार करतो ती गंगा धन्य आहे. गंगेला विनंती केली, गंगेनं सांगितलं मी धन्य नाही. गंगेला सांगितलं, नारदजी मी धन्य नाही. मग नारदजीने विचारलं, हे गंगे मैया धन्य कोण आहे? गंगेनं सांगितलं, माझ्यासारख्या हजारो नद्या ज्या समुद्राला जाऊन मिळतात तो समुद्र धन्य आहे. नारदजी विचार करतात, या भारत देशामध्ये अनेक तीर्थ आहे, अनेक नद्या आहे आणि वडे नाले तर कानू किती काय ते सांगताच येणार नाही. मग एवढे त्या सागराला जाऊन मिळतात, तो सागर किती धन्य असेल. निघाले नारदजी, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारदाचं भजन चालू आहे. भजन करत 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 नारदजी त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती आले आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर त्या समुद्र देवाला वंदन केलं. हे समुद्रदेव तुम्ही धन्य आहात. समुद्रदेव प्रसन्न झाले, प्रगट झाले, वरती आले, नारदजीला वंदन केलं, नमो नारायण नमो नारायण. समुद्रदेव वरती आले, नारदजीचं दर्शन घेतलं, सांगितलं, नारदा मी धन्य नाही. नारदजी म्हणतात, तुम्ही धन्य नाही, मग धन्य कोण आहे? त्या समुद्राने सांगितलं, नारदा माझ्यासारखे कानो कित्येक समुद्र त्याच्या एका रोमात आहे. एके रोमी धेले. किती? एका केशामध्ये भगवान परमात्म्याच्या अंगावरचा एक केस उपटल्यानंतर काही हजारो समुद्र त्यामध्ये. तुम्ही म्हणशाल, हा काय गांजा पिऊन आला का? हरी महाराजांना कोणला बोलला आज? अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशे धेंडे. एका केस उपटल्यानंतर काही हजारो समुद्र त्या ठिकाणी, काही सागर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या त्या केसाच्या जागेवर आहे. मग तो भगवान परमात्मा केवढा असेल? कल्पना करा माय बाप, बसल्या बसल्या कल्पना करायला काय अडचण आहे? काय द्यायची नाही घ्यायची नाही गोरख महाराजला. विठाला विठाला. समुद्राने सांगितलं, नारदजी मी धन्य नाही. नारदजी म्हणतात, मग धन्य कोण आहे? नारदजीला त्या भगवान परमात्म्याकडे पाठवलं, वैकुंठामध्ये जा. असे हजारो समुद्र ज्या भगवान परमात्म्याच्या एका केसाच्या जागेवर थांबतात तो देव धन्य आहे. नारदजी निघाले महाराज वैकुंठामध्ये. भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये शेषशयनावरती पहुडलेले होते, विश्रांती करत होती महाराज. लक्ष्मी माता पाय दाबण्याचं काम करत होते. पाय लक्ष्मीच्या हाती दिशी यावे काकुलती. नारदजी त्या ठिकाणी भगवान परमात्माने विचारलं, नारदजी अचानक कुणीकडे? नारदजीच्या मुखातून शब्द निघाले, देवा मी त्रैलोक्याचं भ्रमण करीत होतो आणि त्रैलोक्याचं भ्रमण करता 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 मी गंगेच्या तीरावरती गेलो, कासवाकडे गेलो, समुद्राकडे गेलो. या जगामध्ये धन्य कोण आहे?
त्यांनी सर्वांनी तुमचा पत्ता सांगितला. देवा, या जगामध्ये तुमच्या सारखा धन्यता दुसरा कोणीच नाही. भगवान परमात्म्याने नारदाला सांगितलं, नारदा, तुमचा पत्ता चुकलेला आहे. आता नारदजी डोकं खाजायला लागले. अरे, ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय या जगात काही चालत नाही. तुझी या सत्य वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बोल. अरे, वेदाला जर बोलायचं असलं तर तुझ्या सत्तेशिवाय वेद बोलू शकत नाही. वृक्षाची ये पाने आणि ज्याची सत्ता राहिली आता मग कोठे. किती किती धन्य आहे महाराज तो देव. अरे, एवढंच सोडा, तुम्हा आम्हाला चालवणारा तोच आहे, तुम्हा आम्हाला बोलवणारा तोच आहे. अरे, तुम्हा आम्हाला उठवणारा तोच आहे. मायबा, ज्या दिवशी तो तुम्हा आम्हाला उठवणार नाही त्या दिवशी तुमच्या आमच्या दारामध्ये गर्दी झाल्याशिवाय राहणार. बरोबर आहे का? चाले शरीर शरीर कोणाची असते. अरे, त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय जगात काही चालत नाही. बाबा, अरे, तुम्हा आम्हाला झोपेतून उठवणारा तोच आहे, तुम्हा आम्हाला झोपी लावणाराही तोच आहे. त्याने जर ठरवलं सकाळी यांना उठवायचंच नाही, उठसल हाव तर म्हणा. तुम्ही म्हणशाल, हा काय आमच्यामुळे उठलं. तसं काही होणार नाही, काही घाबरू नका. नाम यज्ञ सुरू आहे मायबा. त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय जगात काही चालत नाही. मग तो देव केवढा असेल? तो देव महाराज विश्वाचा चालक आहे, विश्वाचा मालक आहे. सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. नारदजी त्या ठिकाणी गेले. भगवान परमात्म्याने सांगितलं, नारदजी तुमचा पत्ता चुकलेला आहे. नारदची शेजीच तैट झाली मायबा. नारद म्हणे, ही काय भानगड आहे? अरे, याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही, त्याच्या सत्तेशिवाय वेद बोलत नाही, त्याच्या सत्तेशिवाय या मृत्यू लोकातले माणसं चालत नाही, बोलत नाही. आणि तो म्हणतो मी धन्य नाही. सांगितलं नारदा, मी धन्य नाही. नारदजी म्हणे, मग धन्य कोण आहे? म्हणे, जा कलियुगामध्ये मृत्यू लोकामध्ये दक्षिण काशी नाथ महाराज त्या ठिकाणी विराजमान आहे, त्यांच्याकडे ते धन्य. नारदजी तिथून निघाले. कुठून? कुठे होते नारदजी? मागचे कुठे होते? प्रकाशनगर मध्ये, मुकुंदवाडी, रामनगर, नाही 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 नाही, वैकुंठामध्ये. आणि वैकुंठामध्ये नारदजी निघाले. डायरेक्ट कुठे आले? पैठण नगरीमध्ये आले, नाथ महाराजांच्या घरी.
आता नाथ महाराज म्हणजे काही सामान्य संत होते का मायबाप? नाथ महाराज म्हणजे सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत होते म्हणे. सकळ संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सर्व संतांमध्ये श्रीमंत संत बाभळगावचा गोरख महाराज. बरोबर आहे? नाही नाही नाही, संत एकनाथ महाराज सर्व श्रीमंत आणि सर्वात शांत. बाकीचे संत तरी कधी मध्ये रागा भरले महाराज तुमच्या आमच्यावर, प्रमाण देईल तुम्हाला नंतर. पण नाथ महाराजांना कधीच राग आला नाही मायबाप. तुम्ही म्हणाल कसं काय? एका यवनाने विडा उचलला मायबाप, नाथ महाराजांना राग आणायचा. सुपारी घेतली मायबाप, पैसे थोडे त्या काळामध्ये, आणि त्याने सांगितलं फक्त नाथ महाराजांना राग आणायचा. किती वेळेस अपमान केला हो माऊली? 108 वेळेस. नाथ महाराजांनी त्याचे पाय धरले, सांगितलं मायबाप या जन्मामध्ये तुझे उपकार खरंच माझ्याकडून कधीच भेटणार नाही. यवनांगावरी तुंगाला देवनी मुक्त केला, देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला. आता चालता चालता आमच्या अंगावर दर शेक शितोडे उडू द्या, फक्त थोडे. नाथ महाराजांनी इतके सुद्धा नाही. आम्ही फुलाचा हार घेऊन उभे का? कल्पना करा मायबाप. नाथ महाराज होते. नाथ महाराजांनी सांगितलं तुझे खरंच उपकार आहे. मी रोज एकच स्नान करत होतो, मला आज 108 वेळेस स्नान झालं. कोण भाग्यवान आहे? थुंकणारा भाग्यवान आहे का आंघोळ करणारा भाग्यवान? मग उद्यापासून असं कोणावर राग भरायचं नाही. बरोबर आहे ना? घरात सासू बोलले तर ऐकूनच घ्यायचं, नवरा बोलला तर ऐकूनच घ्यायचं, अंधनंद बोलले तर आता घालून काढायचं. विढाला विढाला असं नाही. ते मायबाप शांत संत होते महाराज नाथ महाराज. यवन अंगावरी थुंकाला, प्रसाद देवने मुक्त केला. नाथ महाराजांच्या घरी आले. नाथ महाराजांना नारदजींना नमस्कार केला. श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो. संभळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. नाथ महाराजांनी नारदांचं पूजन केलं आणि नारदाला विचारलं, नारदजी आज इकडं कुणी इकडं? नारदजीनं सांगितलं, नाथ महाराज तुम्ही धन्य आहे. नाथ महाराज मांडी घालून बसले. नाथ महाराज जागेवरती उठून उभे राहिले. नाथ महाराज म्हणतात, नारदजी मी धन्य नाही. आता नारदजीची शिंडी अखेरच तळी झाली. ते म्हणे ही काय भानगडी? विश्वाचा मालक त्याच्याकडे गेलो तो धन्य नाही, गंगामाया धन्य नाही, ते कासव धन्य नाही, समुद्राकडे गेलो समुद्र धन्य नाही, मग धन्य कोण आहे? नाथ महाराजांना नारदाने हात जोडले. नारदजी म्हणतात, नाथ बाबा आता तुम्हीच सांगा धन्य कोण आहे? नाथ महाराजांनी सांगितलं, मी धन्य नाही, धन्य ते आहे. कुठं? प्रकाश नगर मध्ये शिवमहापुराण कथा चालू आहे, नामसन कीर्तन चालू आहे, आणि ते कथा कीर्तन जी मंडळी ऐकतात ना ते धन्य अभंगाचं पहिले.
अशा कसून झाल्या, लय जीवनाला झाल्या. तुम्ही जेवढ्या चांगल्या टाळ्या वाजशाल तसे तसे तुमचे तुमचे ते भाऊ तिथे बसलेले नाही, प्रत्येक महिन्याला 500 रुपये वाढवून देतील तुम्हाला. 1500चे 2000 आणि जिची टाळी जोरात वाजत तिला 2500. मला पण द्यायची. विठाला विठा हो धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जीवनातले धन्यता जगद्गुरु तुकोबार आहे त्या ठिकाणी वर्णन करतात. महाराज म्हणतात ते धन्य आहे कोण? संसारामध्ये जीवन जगत असताना काबड कष्ट करतात, काम करतात आणि काम करत असताना ते जीवनामध्ये भजन करतात, ते धन्य आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखात. जीवन जगत असताना, काम करत असताना, कर्म करीत असताना आपण सर्व कर्मकांडामधले माणसं आहोत. आता कर्माची व्याख्या सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. तसंच शिवपुराणामध्ये वर्णन येईल तुमच्याकडे. आजचा 3रा दिवस आहे. कदाचित तुम्ही चंचलाचा विषय ऐकून गेले असेल. महान पतिव्रत होती चंचला. झाला असेल तो विषय नाही? उद्या बरं उद्या राहू द्या, मग मी सांगत नाही. तर मग तुम्ही पुन्हा माझ्या राजच्या बाबांनाच सांगितलं होतं. हे काय डबल डबल झालं. विठाला विठाला महान पतिव्रत होती महाराज ती माऊली, पण संगतीनं बिघडली. आणि संगतीनं बिघडल्यानंतर जीवनामध्ये केलेला पश्चाताप तिला येऊ लागला. मायबाप जीवन जगत असताना आपण जे कर्मकांड करतो त्या कर्मकांडामध्ये जर थोडी चूक झाली तर जीवन व्यर्थ जातं, आयुष्य वाया जातं. पहा पहा म्हणून जीवन हे सुंदर आहे. जशी मंडपाला जादरेची शिवाय शोभा नाही, मी सांगून गेलो, तसं शरीराला या देहाला नामस्मरणाशिवाय शोभाच नाही. ज्याच्या जीवनात नामस्मरण नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. धन द्रव्य संपदा किती असू द्या, संपत्तीला कोणी विचारत नाही मायबाप. मग तुम्ही म्हणाल संपदा नसली पाहिजे का? संपदा अवश्य लागते. जीवन जगण्यासाठी, उपजीविका चालवण्यासाठी. जोडलिया झाला उत्तम आमच्या महाराजांनी सुंदर प्रमाण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम धनाची संचय आपल्या जीवनामध्ये प्राप्त करा. ऐका, ज्या संपत्तीला, ज्या धनाला, ज्या वैभवाला आपल्या घामाच्या थेंबाने त्या धनाची शोभा आहे. ज्याच्या धनाला अत्तरचा वास आहे, ज्याच्या संपत्तीला अत्तरचा वास आहे, ती संपत्ती लयाला जाते. ती संपत्ती त्या घराला उद्ध्वस्त करते. ती संपत्ती त्या घराला सुख देत नाही. ती संपत्ती त्या घराला आरोग्य देत नाही. मग कल भांडण तंटे निर्माण होतात मायबाप. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि हे धन जर तुम्ही नीतीनं जर कमावलं तर उत्तमची गती तो एक पावे. उत्तम भोगीला जीवभाने उत्तमची गती तो एक पावे. जाऊ द्या तो विषय. मी सांगत होतो संसारिकाच्या जीवनामध्ये धन्यता ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भावना आहे, ज्यांचं अंतःकरण मृदू आहे. दया करणे जे पुत्रासी
करणे गोड प्रमाण दिलं महाराज. अंतकरणामध्ये जर दया वात्सल्य भाव प्रेम नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे बाबा. अंतकरण त्याचं पवित्र आहे. म्हणून अंतकरणामध्ये दया असू द्या, प्रेम असू द्या, शेजाऱ्यासोबत गोड बोला, गल्लीत गोड बोला, गावात गोड बोला. एक दिवस तुमच्या नावाची चर्चा तुमच्या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय नाही. जीवनामध्ये ज्याला मोठं व्हायचं, ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचं आहे त्याने एकच मंत्र पाळायचा महाराज. कोणता? दया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. म्हणून जीवनामध्ये माणसाने लहान व्हावं. लहानपण देगा लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरचा लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा डबा. ज्याला जीवनात मोठं व्हायचं असेल त्याने सतत नम्र असावं, नम्र असावं. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. नम्र झाला बुद्धा तेने मी बोलत होतो अंतकरणामध्ये दया पाहिजे. दया शब्दावर बोलत होतो महाराज. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून हे नम्रतेचे लक्षण आहे महाराज. जो जगात मोठा आहे, ऐका, एक माणूस भेटला, कडक कपडे, केशाला 2-4 पेन, मध्ये काड्या बंद झालेल्या, मोबाईल पोरायचा खेळायचा. त्याने सांगितलं या जगात माझ्यासारखा मोठा कोणी नाही. माझ्यासारखा मोठा कोणी असं चालता चालता प्रकाश नगर मध्ये आलं, तिथं एक भेटलं. ते म्हणे जय हरी, म्हणे जय हरी. म्हणे कुठले तर प्रकाश नगरचे. म्हणे काही काम धंदा, म्हणे मी काहीच करीत नाही. त्याने बरोबर आहे, आपण दोघं सारखेच राहू म्हणे. चला म्हणे या जगात सर्वात श्रीमंत आणि मोठा मीच आहे, तुम्ही फक्त माझा जय जयकार करा. निघले, हे दोन निघले पुढे. हिमंतळ इकडेच ना, हिमंतळाच्या पुढे निघले. हे म्हणे माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही, माझ्यासारखा मोठा कोण नाही. मागचं म्हणे काका भुका लागल्या, ते मोठ्यापणाचं लक्षण नंतर पाहू. महाराज गेले. गेल्यानंतर अल्टिमेटिक हॉटेल लागलं. त्या ठिकाणी वेटरचं काम असलं, सगळं सिस्टमॅटिक. विमानतळाच्या पुढे चंद्रयामडेशी तिथं असं हॉटेल बनवलं महाराज. त्या मालकाने असं हॉटेल बनवलं, तिथं लिहिलेलं होतं चहा घेणार की कॉफी. हे म्हणे दोन्ही सारखंच आहे. भुका लागून गेल्या, बटन दाबून पाहू म्हणे. मग तिथं लिहिलं होतं पोहे घेणार की चहा घेणार. दोन्ही पोहेचं दाब. चहा कधी पिता येईल आपल्याला हरी महाराजच्या घरी. पोह्याचं बटन दाबलं, तिथं गेल्यानंतर लिहिलं होतं पोहे खाणार की जेवण करणार. ते म्हणे जेवणाचं दाब पोहेचं नंतर खाऊ. कधीतरी प्रकाशनगरमध्ये सप्ताह चालूची. जेवणाच्या बटन दाबलं, तिथं गेल्यानंतर जेवण शाकाहारी पाहिजे काय मांसाहारी. ते म्हणे तेच दाबा कधी भेटत आपल्याला.
सप्त्यात कधी खातो आपण शाकाहारी. दाबलं महाराज ते बटन शाकाहारी. तिकडं गेले, तिकडं दिलं होतं उधार का नगदी. ते म्हणे आपण दोघं तर सारखेच दिसतो म्हणे, तो आहे खिशात पैसे नाही, माझ्या खिशात दाब म्हणे उधारीचं. जेच उधारीचं बटन दाबलं, जिथून बसले तिथे रोडवरती ऑटोमॅटिक हॉटेल. यडपटे का महाराज ते बटन हॉटेल बनवायला. म्हणून कहा से आया कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. याला धन्यता म्हणत नाही महाराज. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. म्हणून या जगामध्ये संत येतात, या जगामध्ये देव येतो आणि या जगामध्ये तुम्ही आपण येतो. पण 3 वर्गामध्ये आपण मोडतो. जीवाला यावंच लागतं, देवाला आणावं लागतं आणि संत मात्र स्वतःहून येतात. आणि संत या मृत्यू लोकामध्ये येत असताना तुमचा आमचा उद्धार करण्याकरता या ठिकाणी आल्यानंतर मग संत तुम्हा आम्हाला हाताला धरतात महाराज. जसं शाळेमध्ये शिक्षक मुलांना त्या ठिकाणी हाताला धरून शिकवतात. कशासाठी पंते हाती धरली पाठी, पंते हाती धरली पाठी, पंते हाती धरली पाठी. साठी पंते हाती धरिली पाटी. शाळेमध्ये शिक्षक शिकवत असताना मुलाला सांगतात, बाळा असा एक काढ. त्याला हाताला घालतात अर्भकाच्यासाठी, म्हणजे लहान मुलासाठी. अगदा शाळेमध्ये इन्स्पेक्शन झालं, साहेब आले. पोरा तुम्ही कितीला रे? 2 जण. कितीला आहे शाळेत? हा, 3रीला आहे का? रावणाची लंका कोणा जळली रे? तुला रे? तू सांग रे. सुट्टी होती त्या दिवशी, रविवार होता ना? हा बरोबर आहे. साहेबांनी पोरांना विचारलं, बाळांनो रावणाची लंका कोणी जळली? पहिल्या नंबरच्या बाकड्यावरची बसलेलं होतं ना महाराज. ते म्हणे साहेब तुम्ही काही म्हणा, पण त्या दिवशी मी गैरहजर होतो, तुम्ही रजिस्टर पाहून घ्या. दुसऱ्याला विचारलं, ते उभा असं थरथर कापत उभं राहिलं. त्याने साहेब मी 3 दिवसापूर्वी शाळेत नव्हतो म्हणे. ज्या दिवशी लंका जळाली त्या दिवशी मी शाळेत नव्हतो. असं करता 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 99 मुलांना विचारलं. 100वे मास्तर होते शिक्षक. इथं कोण नाही ना, तिकडं सांगतो बाबुळगावचं. शिक्षकाला विचारलं, शिक्षकाने सांगितलं साहेब जाऊ द्या, कोणी जाळले असं आपल्याला काय देणं घेणं. रावण तिकडं, लंका तिकडं. इन्स्पेक्टर साहेबांना थोडं वाईट वाटलं. त्यांनी थोडे हेडमास्टरच्या कॅबिनमध्ये गेले आणि काव शिक्षक साहेब त्यांना विनंती केली, काय तुमची शाळा, काय तुमचे मुलं, काय तुमचे शिक्षक. सोपा प्रश्न त्यांना सांगता आला नाही. मुख्याध्यापक साहेब म्हणे काय असा प्रश्न आहे सांगा मला. म्हणे रावणाची लंका कोणी जाळली? मुख्याध्यापक साहेब म्हणे साहेब तुम्हाला काय पाहिजे असेल ते घ्या. रावणाची लंका ज्यांना जाळली असेल त्याला जाळली असेल, आमची शाळा कशाला तिथं जाईल? मी नव्हतो, आमचे शिक्षक नाही, आमचे मुलं नाही, आम्ही गावाच्या बाहेर आहे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. जर असे जर शिक्षक असतील, अशी शाळा असेल आणि असे मुलं असेल तर यांच्या जीवनामध्ये धन्यता कधी प्राप्त होईल? एका मुलाला विचारलं, म्हणलं पप्पा तुझं नाव काय? त्याने सांगितलं नाव. म्हणलं तुझ्या बापाचं नाव म्हणे अमुक अमुक, तुझ्या वडिलाचं नाव म्हणे अमुक अमुक, आणि तुझ्या पप्पाचं नाव म्हणे मला पप्पाच नाही. म्हणजे अशी मुलं आहे महाराज. जुन्या काळातले शिक्षक होते मायबाप. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. आता हे बाबा बसलेले यांच्या काळामध्ये शिक्षक होते महाराज. ते नाचून कविता शिकवत होते महाराज, नाचून. बरोबर आहे ना?
अंगामध्ये कोट असायचा, डोक्यावरती टोपी असायची, पगडी घातलेली असायची शिक्षकांनी. आणि त्यांनी शाळेत आल्यानंतर सर्व मुलं उठून उभे राहायचे, नमस्कार करायचे. आणि ते शिक्षक मुलांना नाचून कविता शिकवायचे महाराज, नाचून. महाराज शेर आला तो धावून आला, विव्हळला हा श्रावण बाळ. पूर्ण कविता नाही म्हणणार मी, एका कीर्तनामध्ये काय काय विढाला विढाला. त्या काळामध्ये नाचून कविता शिकवत होते, पण आताही शिक्षक नाचतात. पण आता शिक्षक नाचतात, पण काय करून? पाणी पिऊन, पाणी पिऊन. तुम्ही लांब जाशाल अजून एक अर्धा तास तशी. म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये धन्यता कोणती प्राप्त होईल महाराज, याचं अंतकर्म पवित्र आहे. म्हणून या संत या मृत्यू लोकांमध्ये येतात महाराज. देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं, तुम्हा आम्हाला आपल्या कर्माचे फळ भोगण्याकरता यावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. संत या मृत्यू लोकांमध्ये येत असतात, पण ते स्वतंत्र येतात. येतो जातो आणि देवाच्या संगात ओ तुका म्हणे गात देवना. भजन करत करत संत या मृत्यू लोकांमध्ये येतात. आपला अवतार कार्य संपल्यानंतर या मृत्यू लोकांचा निरोप घेतात, त्यांना संत मानतात. शहाण्या माणसाने कार्यक्रम संपल्यानंतर थांबू थांबू म्हणत नाही, मी थांबणारच नाही. म्हणून या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असू द्या, शहाणे माणसं जास्त वेळ कधीच थांबणार आहेत. संत हे शहाण्यात मोडतात. आणि जे काला झाल्यावर तिथंच चक्रा मारतात त्यांना काय म्हणतात? तुम्हीच म्हणा, तुम्हीच म्हणा, काय म्हणतात? गडपट असो. म्हणून संत हे शहाण्यात मोडतात महाराज. येतो जातो आम्ही देवाच्या संगात, तुका म्हणे गात देवनाम. आणि तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे, तो सगुण साकार तुमच्या आमच्या करता होतो, पण त्याला आणावं लागतं. आणेला रूपा पडे नरने कळे हरिदास. म्हणून 3 जणांना या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. तुम्हा आम्हाला पाठीमागचं कर्म कान फेडण्यासाठी यावं लागतं, केले कर्म झाले. म्हणून पाठीमागची वासना, पाठीमागचं आशा ती या जन्मामध्ये फेडण्याकरता, भोगण्याकरता तुम्हा आम्हाला लागतं. संत या ठिकाणी येतात, अंधाराच्या अंधकारामधून प्रकाशामध्ये नेण्याचं काम हे संत करतात. मायबाप जीवरूपी संतग्रस्ताला हाताला धरतात, धरतीला हाती कृपावंत. म्हणून अज्ञानाचा अंधकारामधून प्रकाशामध्ये नेण्याचं काम संत करतात. म्हणून या ठिकाणी संत येतात. संत कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले ते ऋषी साच भावे वर्तया, जड संताचे मार्ग अडराणी भरले. उचिष्टाचा शेष उरला तो शेर, जड संताचे मार्ग. म्हणून या ठिकाणी संत येतात आणि संतांचा अवतार कार्य संपल्यानंतर संत या जगाचा निरोप घेतात. माऊली ज्ञानोबा या जगात आले, किती दिवस थांबले? वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांनी समाधी घ्यावी आणि या जगाचा निरोप घ्यावा. मला सांगा, वयाच्या 22व्या वर्षामध्ये तुम्ही आपण काय केलं माहिती? किती आयुष्य आहे तुम्हा आम्हाला? 100 वर्षाचा आयुष्य. पण 100 वर्ष तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याने दिलं. 3 अवस्था जीवनामध्ये प्राप्त होतात. पहिली अवस्था आहे बाल्य अवस्था, दुसरी अवस्था आहे प्रौढ अवस्था, तिसरी अवस्था आहे म्हातारपण. जरा पण पहिल्या अवस्थेमध्ये खेळण्या बागडण्यामध्ये 20-25 वर्ष निघून जातात. 20-25 वर्षाच्या नंतर तो तरुण होतो. तरुण झाल्यानंतर विषयाच्या पाठीमागे धावता धावता आयुष्य निघून जातं. मला सांगा, जन्माची तारीख निश्चित झाली, मरणाची तारीख निश्चित आहे.
मरण आलं म्हणजे तारीख निश्चित झाली. पण या 3 अवस्था ज्यावेळेस बदलत चालतात त्याची तारीख सांगता येईल, त्याची वेळ सांगता येईल, त्याचा काळ सांगता येईल. मला सांगता महाराज, तुम्ही ज्यावेळेस लहान होते, बाल अवस्था होती, तरुण अवस्था कोणत्या तारखेला झाली? नाही. बरं म्हातारपण, मग तुम्ही म्हातारे झाले नाही का? तरुण झाले नाही का? बाल अवस्था झाली नाही का? ऐका, विठ्ठला गुंतलया संसारी नाही आठवण तुझी रे श्रीहरी. बालपण हो गेले सुखात, बालपण हो गेले सुखात, तारुण्याले डोक्यात म्हातारपण हो, म्हातारपण हो आले दारात विठ्ठला गुंतलो या संसार नाही आठवण तुझी रे श्रीहरी. खेळण्या बागडण्यामध्ये 20-25 वर्ष निघून गेली. 20-25 वर्षाच्या नंतर तो तारुण्य दशेमध्ये प्राप्त झाला आणि तारुण्याच्या मध्ये न माने कवनाशी तारुण्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो आई वडिलांना विचारिला, सगळ्या सोयऱ्यांना विचारेना, गावामध्ये जसा मुसमुशीत असा. पण ऐका, ते तरुण अवस्था सुद्धा एक दिवस तुमच्या शरीराला धोका देणार आहे बाबा. अरे जीवनातलं सौंदर्य किती दिवस आहे, जीवनातली संपदा किती दिवस आहे, जीवनातलं वैभव किती दिवस आहे. अवघ भोग विलासामध्ये जीवन गुंतून गेलं माय बाप. युट्यूबला, टीव्हीला, मोबाईलला बातम्या चालू आहे, काल परवाच्या गोष्टी आहे माय बाप. मला तिकडे जायचं नाही, पण विषयाला स्पर्श करतो आणि पुढे चालतो. येड्यावानी करू नका, येडपटायच्या माग लागू नका आणि येड्याच्या पाया पडूच नका. सुंदर जीवन दिलंय माय बाप. ऐका, कोणाच्या पाया पडल्याने कोणाकडे गेल्याने आपलं चांगलं होणार नाही. काल लाटी दे ते न मोडे काही केले ओ काळे गोरेपणा धुतले पिटोने. तुमच्या कपडावरती जे लिहिलं सटवीचे राती ते न विसंबे वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहते सदा. मायबाप, कोणाच्या पाया पडू नका, कोणाला आपला हात दाखवू नका. आपल्या प्रारब्धाने, आपल्या कर्माने, आपल्या भाग्यात जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला न मागता मिळणार आहे. आणि जे तुमच्या प्रारब्धात नाही, जे तुमच्या भाग्यात नाही, ते तुम्हाला कधीच मिळणार नाही बाबा. उगा येड्यावानी करू नका. आपला वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाची पायी आहोत आपण. ज्याने ज्याने पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली, वारकरी संप्रदायाचा मंत्र तुम्ही धारण केला, त्या मंत्राचा अखंड जप करा. आपलं जीवन सुंदर आहे बाबा. वारकरी संप्रदायासारखा पवित्र संप्रदाय या जगात नाही. वारकरी संप्रदाय कशालाच म्हणजे ते जनती काळजी ताना टोना
काही टाणा टोळा नामस्मरणा वाचवनिया कोणत्याच बाबाच्या आणि कोणत्याच बायाच्या मागू लागू नका. गोरख महाराज बोलतो महाराज. वारकरी संप्रदाय इतका हलकट संप्रदाय का? अरे काय मिळत नाही वारकरी संप्रदाय म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते मिळत महाराज. वारकरी संप्रदाय म्हणजे कल्पतरूचा वटवृक्ष आहे माय बाप. कल्पतरू खाली जे मागितलं ते मिळतं महाराज. इथं भगवान परमात्मा पंढरपुरावरती उभा आहे. वाटपाय उभा भेटीची आवडी कृपाळो तातडी होता वेळ. चला हो पंढरी जावो, चला पंढरी जावो, देवाचा जीव लगा, देवाचा जीव लगा. जीव लगा त्याला मागा. तुम्हाला काय मागायचं दिल्याशिवाय नाही. वाटत पाय उभा भीतीची आवडी. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या जीवनामध्ये 7 पिढ्यांची वारी केली महाराज त्यांनी. विश्वंभर बाबापासून तर जगद्गुरु तुकोबारायापर्यंत 7 पिढ्यांची परंपरा होती. काहीच मागितलं नाही मायबाप, काहीच मागितलं नाही. आणि 2 उदबत्त्याने 1 नारळामध्ये आम्ही काय मागून बसतो मायबाप. एकदा एक साधक मसोबाकडे गेला आणि सांगितलं, मसोबा 2 उदबत्त्या घेऊन गेला म्हणजे मला 25 लाखाची लॉटरी लागली. मसोबा जा असा बाहेर आला म्हणजे इकडे इकडे बरं का मृदुंगचार्य महाराज. मसोबाला असं जवळ घेतलं, इकडे म्हणजे जवळ कानात मंत्र द्यायचं म्हणजे तुझ्या. आणि अशी कान फटात लावली. कशी अशी. तो म्हणे काय देव म्हणे देवाना द्यायला पाहिजे म्हणजे तू काय पागल आहे का म्हणे, तुला काही कळतं का म्हणे. काय मी जर तुला 25 लाखाची लॉटरी लावून देत मी कशाला झाडाखाली उन्हात बसलो असतो. मोठं मंदिर बांधलं असतं ना विठाला हेंदरी दैवते हे कृषी देव आहे. ऐका बरं का. मसोबा मुंजाबा आसरा हे गावाच्या कडेला जे देव आहे जेवढे मतुबा अजून कोणते यताळ होताळ हे देव कोणते देव आहे. कृषी देव. कृषी ते म्हणायचं काय हा कृषी देव कसे. ऐका तुम्ही बाजरी काढल्यानंतर बलिदा वाहतात. कोणत्या देवाला वाहतात. मंजाबा म्हसोबा मारुती यांना मलिदा वाहतात. त्याच्यानंतर गहू बाजरी जेवरी नाही चालत देवाला बरं का. म्हणजे इतर देव म्हणजे त्यांना द्यावं लागतं पहिलं म्हणजे कृषी देव आहे. आणि जे देव काहीच खात नाही ते देव तो हा देवाचाही देव बडिया माता पंढरीराव तो देव आहे महाराज. तो काहीच मागत नाही. मग तुम्ही म्हणाल तो देव काही मागत नाही मग तो देव काय करतो. तो देव फक्त देतो तुम्हाला. हे सर्व देवच आहे माया. तुझे दान शूरदाता विटेवरी याचे पाऊले समान
या जगामध्ये त्याच्यासारखा कोणीच नाही म्हणून या जगामध्ये संत येतात महाराज. आणि ते संत या जगाचा उद्धार करण्यासाठी उजळा वया आलो वाटा करा खोटा निवाडा म्हणून अज्ञानाच्या अंधकारामध्ये धावणाऱ्या जीवाला सन्मार्गाला लावण्यासाठी संत या मृत्यू लोकामध्ये येतात आणि या जगाचा उद्धार करतात. हे देव पगारासाठी 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 आले घराच्या वैकुंठी. आपल्याकडे फक्त 5 मिनिटं शिल्लक आहे. 10:30चा मला टायमिंग आयोजक बनले दिलेला आहे. आता 9:24 झाले बरोबर आहे. किती मिनिटं राहिले? 6 मिनिटं आहे ना. 6 मिनिटामध्ये आपल्याला अभंगाचा शेवट पाहायचा आहे. पण तत्पूर्वी सर्वांनी एक सामुदायिक असं भजन करायचं गोडवाने. सर्वांनी सुंदर असे हात वरती करायचे. असे जाऊ द्या वरती, मंडपाच्या वरती गेले पाहिजे. करा वरती, करा करा. मागचे पुढचे केले का? मी येतो आमच्या हरी महाराजच्या घरून चहा घेऊन. तोपर्यंत विठोबा हरी हरी हुशार मंडळी महाराज. वा असंच परमार्थ करा. मायबाप बोलल्याच्या मुखामध्ये एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तो माझेपणा परत करा. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी. जीवन जगत असताना जीवन धटक जगू नका. जीवनामध्ये खोटा परमार्थ करू नका. जीवनामध्ये कोणाचा विश्वासघात करू नका. जीवनामध्ये कधी कोणाला धोका देऊ नका. म्हणून लटिके वचन नाही देही उदासीन. म्हणून संत या मृत्यू लोकांमध्ये लटक जीवन कधीच जगत नाही मायबाप.
आणि संत कधी जगाचा विश्वासघात करत नाही. म्हणून तर टिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आणि बोलत असताना माणसाने नेहमी सत्य बोलावं, मवाळा बोलावं. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात ज्ञानेश्वरी. है साचा निमवाळ मितले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृता. बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलत असताना भगवान परमात्म्याला आनंद व्हावा, बोलत असताना आपल्या शेजाऱ्याला आनंद व्हावा, बोलत असताना आपल्या घरातल्या कुटुंबाला आनंद व्हावा. नाही तर मग 36चा आकडा, बापाचं तोंड इकडं लेकाचं तोंड तिकडं, आईचं तोंड इकडं मुलाचं तोंड तिकडं. महाराज असं जीवन काही कामाचं नाही. महाराज आपल्या कुटुंबामध्ये आदरणीय वंदनीय पूजनीय ढोकबाबांचं एक वाक्य तुमच्या समोर ठेवतो. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. ती मालिका होती. पटलं तर काय वाक्य होतं ढोकबाबाचं? ज्या घरामध्ये दोन गोष्टी एकत्र चालतात, कोणत्या कोणत्या? सायंकाळी सामुदायिक हरिपाठ, सगळ्या घरातली मंडळी एकत्र बसतात, हरिपाठ घेतात आणि पुन्हा हरिपाठ झाल्यानंतर सामुदायिक भोजन. त्या दोन गोष्टी एकत्र करतात. ढोकबाबांचं वाक्य माझं नाही तर त्या घराला घर म्हणत नाही. मग त्या घराला काय म्हणतात? त्या घराला मंदिर म्हणतात. ज्या घरामध्ये दोन गोष्टी एकत्र आहे, माय बाप, भोजन आणि भजन, हे दोन गोष्टी एकत्र ज्या घरामध्ये घडत असतील ते घर नाही, ते मंदिर आहे. मंदिर, मंदिरात जाण्याची गरज नाही. मग त्या घरालाचही मंदिर पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून बोलत असताना जे बोले ऐसा बोले जन डोले विठ्ठल डोले. म्हणून आपल्याला भगवान परमात्म्याला सुंदर नरदे दिलेला आहे आणि हे मूक दिलेलं आहे. हे मूक कशा करता दिलं? चांगलं बोलण्याकरता, चांगलं वागण्याकरता आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याकरता. म्हणून बोलायचं असेल तर कसं जगत मधुरावाणी ओठी, मधुरावाणी तुका म्हणे वाव मोठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. संत या मृत्यूलोकामध्ये आले तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. या ठिकाणी आल्यानंतर तुमचा आमचा उद्धार केला आणि भगवान परमात्म्याची ओळख करून दिली. तो भगवान परमात्मा कोण आहे आपल्याला हे माहीत नाही. म्हणून संत हे माध्यम झालं मायबाप. म्हणून माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तो माझे मला प्रकट. जे चांगलं आहे ते आमच्या सद्गुरू शंकर स्वामी महाराज, संत वैनाबाई, संत शिवाई मातेचं आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादांचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गोड परमार्थ मला पाहायला मिळाला. महिला मंडळ आहे, पुरुष मंडळ आहे, आमचे गायक वादक मंडळ आहे, चोपदार आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. महाराज तुमची 27 वर्षाची परंपरा आहे. शिवमहापुराण कथा तुम्ही श्रवण करतात. म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये हाल अपेष्टा दुःख दारिद्र्य किती येऊ द्या, किती येऊ द्या, पण नामा म्हणे की शिवराजा केला नेमाचा लवी माझा. छोटा सत्ता मोठा सत्ता कसा असू द्या, पण एक दिवस महाराष्ट्रामध्ये या प्रकाश नगरचं नाव घुमल्याशिवाय राहणार नाही. इवलेश रूप लाविये द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. जीवन जगत असताना सत्संग करा,
घरामध्ये व्यवहार करत असताना सासू सोबत नीट वागा, मुलासोबत चांगले राहा, मुला मुलींना चांगलं सांभाळा आणि अलीकडच्या जमान्यामध्ये थोडं मुला मुलीवर चांगलं लक्ष द्या. मायबाप जमाना फार विचित्र आलेला आहे. मोबाईल पासून थोडं दूर ठेवा, अभ्यास करा, शिक्षण करा, चांगल्या नोकरीला लागा, व्यवहार चांगला करा, आरोग्य जीवनामध्ये चांगलं ठेवा, काही खाऊ नका, सात्विक आहार सेवन करा, संतांच्या संगतीत राहा, चांगल्या माणसासोबत राहा, चांगले विचार संग्रहित करा. विचाराची देवाणघेवाण सुद्धा चांगल्या माणसाकडूनच मिळते. बाबा वाईट माणसासोबत राहू नका, आपल्या घरामध्ये व्यसन करू नका. या कार्यक्रमामध्ये एक जरी हरिभक्त झाला ना, सप्ताह सार्थकी होईल. मायबाप सार्थकी होईल. महिला मंडळ तुमच्याकरता एक सांगतो, आपला पती कसाही असू द्या, कसाही असू द्या, पण पती हा परमेश्वर आहे. देवासारखाच व्यवहार त्याच्यासोबत करा, तुमचा उद्धार निश्चित आहे. 5 पतिव्रताची नावं घ्या, तुमच्या डोक्यावरचं कपडावरचं कुंकू कधीच पुसणार नाही. अहिल्या, द्रौपदी, सीता, ताराचारी, मुख्य मंदोदरी, पतिव्रता. तुमचा संसार जर तुम्हाला सोन्यासारखा करायचा असेल, तुमच्या संसाराला कोणाची दृष्ट लागू नये, अतिशय गोड असा तुमचा संसार तुम्हाला व्हावा असं वाटत असेल, तर सकाळी उठल्यानंतर स्नान करताना, तुमचा कामधंदा करताना फक्त हे मंत्र जपा. अहिल्या, द्रौपदी, सीता, ताराचारी, मुख्य मंदोदरी, पतिव्रता. आणि कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. म्हणून आपल्या घरामध्ये आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या अंगणामध्ये आपण झाडलोट करतो. हाताला काम आहे झाडू घ्यायचं, तोंडाला काय काम आहे, मग तोंडाला म्हणायचं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आपल्या अंगणातला कचरा लोटीत लोटीत शेजारच्या गंगाबाईच्या अंगणात लोटून द्यायचा, राम कृष्ण हरी. असं नाही करायचं बरं का. असो, तुमची सर्वांची रजा घेतो. गोड परमार्थ आहे, माऊलीचं भजन होईल, पुढची सूचना होईल, आपला वेळ समजला आहे. ज्ञानेश्वर माऊली जय जय तुकाराम तुकाराम